मार्केटसारखी घरच्या घरी मँगो फ्रुटी कशी बनवतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी 2 पिकलेले आंबे आणि कच्ची कैरी आपल्याला लागेल। सुरुवातीला आंबे आणि कैरी सोलून घ्यायची, नंतर त्याचा पल्प मिक्सरमधून वाटून कढईमध्ये आपल्याला एकत्र करायचा आहे। कैरीचा पल्प वाटताना थोडं पाणी टाकलं तरी चालेल। आता हे दोघंही पल्प व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहे। मिक्सरमध्ये काही प्रमाणात चिकटलेलं असतं, त्यात पाणी टाकून आपण हे या पल्पमध्ये टाकायचं, म्हणजे व्यवस्थित हे शिजायला मदत होतं। आता यात 100 ग्रॅम साखर घालून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चापणा काढायचा आहे। शिजवताना व्यवस्थित त्याला बुडबुडे यायला हवे, याला घट्टपणा यायला हवा हे लक्ष द्यायचं आणि हळूहळू जसजसे संपूर्ण बुडबुडे याला येतात तेव्हा हे मिश्रण शिजलेलं आहे आपण समजावं। आणि सगळ्यात शेवटी प्रिझर्वेटिव्ह म्हणून 1 चमचा व्हाईट व्हिनेगर यात घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता मिक्स केल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं। आंब्यामध्ये आणि कैरीमध्ये बऱ्यापैकी धागे असतात, ते निघण्यासाठी आपल्याला यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला खाली जी मिळेल ती शुद्ध फ्रुटी मिळेल। फ्रुटी अजूनही घट्ट प्रमाणात जर असली तर यात पाणी टाकायचं, त्याला डायल्यूट करायचं आणि जसं आपण संपूर्ण 1 लिटर पाणी यात घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान फ्रुटी आपली तयार झालेली आहे। तर मंडळी, अशा परफेक्ट फ्रुटीसाठी लाईक बनतो, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।